पण इथं थोडं पुढे नेतो. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतलं की काय? जस्ट पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेजमध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग इनटू शॉक. या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना. जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं तुम्ही त्यांना ह्याच्यावर आलं असतं पोस्टमॉर्टममध्ये. पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे, मी आपल्याला प्रिंटआउट पाठवतो बाहेर. मल्टिपल इंजरीज दिलेल्या आहेत. ह्या मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे? म्हणजे किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या ह्याच्यावर येऊन. सूर्यवंशी त्याचा मृत्यू कसा झाला? एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही. सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना, त्याचे व्हिडिओज आहेत. म्हणजे पोलिसांच्या ॲट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं. पण 13-12 कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत, महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला. आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही. सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी, तर हा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी स्वतःनेच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला? काय म्हणजे काय पद्धत आहे उत्तर द्यायची? आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाहीत. बीडमध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे. तो 302चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्सला. म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबरही फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही. तुमच्याबरोबर फोटो आहेत, पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही. आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर. मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर. विकृत आहे तो, सायकोपॅथ आहे. रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे. हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, SIT करतोय. SITचा अधिकारी धनंजय मुंडेसमोर तोंड उघडेल काय? मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो. आम्ही कोणालाही सोडणार नाही. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं. त्याला सांगितलं का आम्ही 302चा आरोपी करणार आहोत? ज्या खंडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी. जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. हे आम्ही नाही सांगत ना, TV वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत. महाराष्ट्राची आज फसवणूक झाली. अपेक्षा होती की आपल्या 5 वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या. मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे, विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही. हा विरोधकांचा अन्यायाबरोबर अन्याय नव्हता. संतेश देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो, पण तो आहे BJPचा कार्यकर्ता. तो आमचा कार्यकर्ता नाही आहे. कार्यकर्ता आहे तो, पण आमचा नाही आहे. ते एका वेगळ्या पक्षाचा आहे. पण आम्ही माणुसकीच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढू. ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे, हा अश्लाघ्य आहे. हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे. या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल. त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल.